केंद्रीय मंत्रिमंडळाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक। काही महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची शक्यता। भारत पाक तणावाच्या घडामोडीनंतर आजची बैठक महत्त्वाची। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी हवाई तळ भारतीय सैन्यांकडून उद्ध्वस्त। खासगी उपग्रहाकडून हवाई तळांचे फोटो जारी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गळती रोखण्यासाठी एकत्र येण्याच्या चर्चा। पक्षाच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य, तर एकत्र येण्यासंदर्भात प्रस्ताव आला नसल्याचीही दादांची माहिती। मुंबई काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर वर्षा गायकवाडांची मुंबई अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी। भाई जगताप चंद्रकांत हंडोरेंनी घेतली दिल्लीतील वरिष्ठांची भेट। माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर आज उद्धव ठाकरेंना भेटणार। घोसाळकरांनी काल दहिसर विधानसभा प्रमुखपदाचा दिला होता राजीनामा। ठाकरेंना घोसाळकरांची समजूत काढण्यात यश मिळणार का, याकडे मुंबईकरांकडे लक्ष। अकोल्यातील ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड, 3 ठिकाणी छापेमारी। दहावीच्या निकालानंतर मुंबईसह राज्यात कॉलेजमध्ये प्रवेशासाठी चुरस। 90% जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी अधिक असल्याने कट ऑफ वाढणार। भूषण गवई आज घेणार सरन्यायाधीश पदाची शपथ। भूषण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश। 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत भूषण गवईंचा कार्यकाळ। अंदमान पाठोपाठ केरळमध्येही 2 दिवसात मान्सून दाखल होणार। महाराष्ट्रात 2 जून पर्यंत येणार मान्सून। मुंबई पुण्यात मान्सून पूर्व सरी। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका। उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला फटका। कांदा आणि केळीचं मोठं नुकसान। धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती। किल्ले पुरंदरवर साजरा होणार जन्मोत्सव सोहळा।